लाडकी बहिणींना लाडक्या ताईंना खुशखबर खुशखबर खुशखबर. लाडक्या ताईंना 2 हप्ते एकत्र भेटणार आहेत. 3,000 रुपये तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत. अशा स्वरूपाची एक मोठी बातमी समोर आली आहे. तर कोणत्या लाडक्या ताईला असं वाटतं की 2 हप्ते एकत्र भेटायला पाहिजेत, 3,000 रुपये आमच्या अकाउंटला यायला पाहिजेत, तर आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला 3,000 रुपये अकाउंटला हवेत का, 2 हप्ते तुम्हाला एकत्र हवेत का, पट 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 सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. एक महत्वाची बातमी समोर आली आहे. साम टीव्हीची ही बातमी असणार आहे. तर कोणते 2 हप्ते तुम्हाला एकत्र भेटणार आहेत, कधी भेटणार आहेत, सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ काळजीपूर्वक पाहत आहे. लाडक्या ताईंनो, अत्यंत महत्वाची बातमी, ब्रेकिंग न्यूज सकाळीच आलेली आहे आणि ही बातमी तुम्हाला डायरेक्ट आता व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक पाहत आहे, शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि ज्या ताईला मागचे हप्ते भेटले नाहीयेत, 12वा हप्ता, 13वा हप्ता, अशा पण लाडक्या ताईंनी कमेंट बॉक्समध्ये नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि बघा तुमच्या पडताळण्या पण आता पूर्ण होणार आहेत आणि पडताळण्या झाल्यानंतर तुम्हाला हप्ता या ठिकाणी भेटणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा. लाडक्या ताईंनो, महत्वाची बातमी समोर आलेली आहे. येणाऱ्या गणपतीच्या निमित्ताने या ठिकाणी काही पैसे भेटणार आहेत का, याच्याबद्दलची काही बातमी आली आहे का, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ काळजीपूर्वक बघत आहे. आणि जर कोणी लाडक्या ताई नवीन आले असतील चॅनलवर, सबस्क्राईब करून ठेवा. तुमच्या सगळ्यांचं हे लाडक्या बहिणीचं चॅनल आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. 14वा हप्ता म्हणजेच कोणता, ऑगस्ट महिन्याचा हप्ता. आणि ऑगस्ट महिन्याचे हप्ते सगळ्याला आतुरता लागलेली आहे, कारण की बऱ्याच लाडक्या ताईला 12वा भेटला नाही, 13वा हप्ता भेटले नाहीये. मग सगळ्या लाडक्या ताईला असं वाटतंय की हा 14वा हप्ता गेम चेंजर ठरणार आहे आणि या लाडक्या ताईला सगळ्यांना 14वा हप्ता भेटायला पाहिजे, यासाठी आपण मागणी देखील करत आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. आता नेमकं 3,000 रुपये कोणते आहेत, कोणत्या लाडक्या ताईला भेटणार आहेत बघा. तर 3,000 कोणत्या महिलांना मिळणार आहेत, कोणते 2 हप्ते एकत्र मिळणार आहेत आणि केव्हा मिळणार हा 14वा हप्ता. तर साम टीव्हीची एक महत्वाची बातमी समोर आली आहे. तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघायला. लाडक्या ताईंनो, सगळ्याला असं वाटतंय का पट 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 आमच्या अकाउंटला हे 3,000 रुपये यायला पाहिजेत, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा. चला वेळ न वाया घालता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करत आहे आणि तुम्हाला मी दाखवत आहे. चला या ठिकाणी तुम्ही बघू शकता साम टीव्हीची ही बातमी तुमच्या समोर आहे बघा. या ठिकाणी बघू शकता साम टीव्हीची बातमी आहे. साम टीव्ही आणि 23 ऑगस्ट 2025 सकाळी 8 वाजताची ही बातमी तुमच्या समोर आहे. तर लाडक्या ताईंनो बघा, साम टीव्हीची बातमी काय आली स्वतः या ठिकाणी वाचू शकता. लाडकी बहीण योजना, लाडकीला ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र येणार. या दिवशी खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होण्याची शक्यता. तर लाडक्या ताईंनो बघा, सप्टेंबर महिन्याचा हप्ता पण या ठिकाणी ऍडव्हान्स मध्ये भेटू शकतो, अशा स्वरूपाची मोठी बातमी समोर आली. तर कोणत्या कोणत्या लाडक्या ताईला असं वाटतंय की सप्टेंबरचा हप्ता आणि आताचा ऑगस्टचा हप्ता म्हणजे 14वा हप्ता आणि 15वा हप्ता एकत्र भेटायला पाहिजे, 3,000 रुपये अकाउंटला यायला पाहिजे. पट 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 सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय, कारण की साम टीव्हीची एक महत्वाची बातमी समोर आली. 3,000 रुपये तुमच्या अकाउंटला येण्याची शक्यता आहे. आता बघूया कोणत्या दिवसाला हे पैसे तुमच्या अकाउंटला जमा होणार. साम टीव्हीने काय माहिती दिलेली आहे, त्यांच्या सूत्रांना कोणती माहिती समजली आहे, या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता, लाडक्या बहिणींना ऑगस्ट सप्टेंबरचा हप्ता एकत्र मिळणार. या ठिकाणी साम टीव्हीची बातमी आहे, या ठिकाणी तुम्ही वाचू शकता. चला तर आता बघा या ठिकाणी बातमीमध्ये पुढे काय दिलेलं ते या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे. साम टीव्हीची बातमी आहे, आजचीच बातमी आहे, लेटेस्ट बातमी तुमच्या समोर दिसत आहे. बघा लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींना ऑगस्ट हप्ता कधी मिळणार. नंतर ऑगस्ट महिना संपलेला, अवघे काही दिवस उरलेले आहेत. ऑगस्टचा हप्ता लांबणीवर जाण्याची शक्यता. ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे एकत्र येणार. या दिवसाला खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होण्याची शक्यता. तर बघा लाडक्या ताईंनो, तुमच्या समोर सगळ्या गोष्टी दिसत आहेत. तर असे कोणता दिवस आहे, असा कोणती तारीख आहे, या तारखेला हे 3,000 रुपये येण्याची शक्यता आहे. परत सांगतोय, अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये. यांनी ही शक्यता वर्तवली आहे की बाबा कमीत कमी या तारखेला तरी 3,000 रुपये लाडक्या ताईंच्या अकाउंटला यायला पाहिजेत. तर लाडक्या ताईंना असं वाटतंय का की लवकरात लवकर 3,000 रुपये अकाउंटला यायला पाहिजेत, कारण की ऑगस्ट महिन्याचा संपत आला, सगळ्याला माहितीये. आता फक्त राहिले 4-5 दिवस राहिलेत आणि ह्या 4-5 दिवसामध्ये ऑगस्ट महिन्याचा हप्ता, सप्टेंबर महिन्याचा हप्ता एकत्र भेटायला पाहिजे. लवकर लवकर पट 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 सर्वांच्या अकाउंटला पडायला पाहिजे. आणि ज्या लाडक्या ताईला मागच्या वेळेचे पैसे भेटले नाहीत, त्यांना पण गणपतीच्या निमित्ताने पैसे अकाउंटला यायला पाहिजेत. सरकारकडे बघा आपण ही मागणी करत आहोत. चला लाडक्या ताईंना बघूया, साम टीव्हीने ही बातमी दिलेली आहे. कोणत्या दिवसाला या ठिकाणी हे पैसे तुमच्या अकाउंटला येणार आहेत बघा.
तर लाडक्या बहिणींना ऑगस्ट सप्टेंबरचे पैसे एकत्र येणार. तर गेल्या अनेक महिन्यापासून लाडक्या बहीण योजनेचा हप्ता लांबणीवर जात आहे. लाडक्या बहीण योजनेमध्ये लाभार्थ्यांना पुढच्या महिन्यामध्ये पैसे दिले जात आहेत. दरम्यान या महिन्यात देखील हप्ता पुढे जाणार की काय असा प्रश्न विचारला जात आहे. आणि जर हा हप्ता लांबणीवर गेला तर 2 महिन्याचे पैसे एकत्र येऊ शकतात. दरम्यान याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. चला अजून या ठिकाणी बघूया नेमकं काय यांनी सांगितलेलं आहे. तर या दिवशी खात्यामध्ये 3000 रुपये जमा होण्याची शक्यता. तर यांनी या ठिकाणी शक्यता वर्तवलेली आहे. साम टीव्हीची बातमी आहे. साम टीव्हीनी काय शक्यता वर्तवली आहे किंवा त्यांना काय वाटतंय कोणत्या दिवसाला हे तुमच्या अकाउंटला 3000 रुपये येतील. म्हणजे कोणते बघा ऑगस्ट महिन्यात चालू आहे तो ऑगस्ट महिना आणि सप्टेंबर महिना म्हणजे पुढचा महिना. त्या 2 महिन्याचे पैसे एकत्र म्हणजे 14वा हप्ता आणि 15वा हप्ता एकत्र येईल अशा स्वरूपाची शक्यता या ठिकाणी साम टीव्हीने वर्तवली. बघूया त्या ठिकाणी काय त्यांनी डेट दिलेली आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये महिना अखेर किंवा सणासुदीच्या दिवशी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जातात. आता ऑगस्ट महिना संपायला अवघे काही दिवस उरलेले आहेत. तसेच पुढच्या आठवड्यामध्ये गणेशोत्सव सुरू होणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळामध्ये कधीही महिलांना खुशखबर मिळू शकते. बघा डायरेक्ट तुम्हाला मी मागे पण म्हणलं होतं तर यांनी परत एकदा सांगितलेलं आहे गणेशोत्सव. हा गणेशोत्सव खूप गेम चेंजर ठरणार आहे. कारण की या 10 दिवसामध्ये गणेशोत्सवाचा 10 दिवसाचा सण असतो. या 10 दिवसामध्ये तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार म्हणजे होणार अशा स्वरूपाची बातमी या ठिकाणी साम टीव्हीने दिली. तर लाडके बहिणींनो तुम्हाला असं सगळ्याला वाटतंय का की येणारा हा जो गणपतीचा सण आहे गणेश गौर गणपतीचा सण आपण ज्याला म्हणतो गौरी गणपतीचा सण आहे त्या गौरी गणपतीच्या सणामध्ये सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी अकाउंटला पैसे यावेत आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता तर आता भेटायलाच पाहिजे. त्याचबरोबर सप्टेंबर महिन्याचा पण हप्ता लवकरात लवकर अकाउंटला टाकावा अशी सरकारकडे आपण विनंती करतो. लाडक्यातून तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. चला तर या ठिकाणी अजून एक महत्वाची बातमी बघा एबीपी महाराष्ट्राची एक बातमी आहे. लाडकी बहीण योजना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना या महिन्याचा पगार 5 दिवस अगोदर मिळाला. लाडक्या बहिणींना ऑगस्टचे 1500 रुपये कधी मिळाला. तर बघा लाडक्या बहिणींनो एक गोष्ट सांगतो तुम्हाला ही काल पण मी बातमी दाखवली होती तर तुम्हाला आज दाखवायचं कारण काय आहे की बघा लाडक्या बहिणींनो बऱ्याच लाडक्या बहिणींना माहितच नाहीये की सरकार अगोदर पैसे देऊ शकतं का नाही. तर बघा हा तुमच्या समोर पुरावा दिसत आहे. लाडक्या बहिणींनो बघा जे सरकारी नोकरदार आहे ज्यांना महिन्याच्या महिन्याला पगार भेटतात त्या महिन्याच्या पगारांना त्यांना ऍडव्हान्स मध्ये पैसे दिले जातात. म्हणजे कोणता यांना हे 5 दिवस अगोदर त्यांची पगार असते. समजा एक एक्झाम्पल घ्या 1 तारखेला प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला पगार असते. आता गणपती उत्सवामुळे त्यांना 5 दिवस अगोदर पैसे भेटायला लागलेत. मग असं तुम्हाला वाटतंय का जसं त्यांना सरकारने निर्णय घेतला की 5 दिवस त्यांच्या अगोदर पैसे भेटायला पाहिजे त्या स्वरूपात लाडक्या बहिणींना पण हे 3000 रुपये अकाउंटला भेटायला पाहिजेत. गणेशोत्सवाच्या निमित्ताने हे 3000 रुपये त्यांच्या अकाउंटला यायला पाहिजेत. त्याचबरोबर सरकारी नोकरदारांना बघा दिवाळीचा बोनस वेगळा भेटतो. म्हणजे पगार चालूच पगारीच्या सोडून दुसरे बोनस या ठिकाणी पैसे भेटत असतात. तर त्या स्वरूपात लाडक्या बहिणींना पण हप्ता चालू आहे 1500 रुपये हप्ता चालू आहे ते सोडून या ठिकाणी भाऊबीजच्या वेळेस म्हणजे आपली दिवाळीची असणार आहे दिवाळीच्या वेळेस आपल्याला मागणी करत राहायचं सरकारकडे की भाऊबीजेला आम्हाला एक्स्ट्रा 1500 रुपये पाहिजे. जसं निवडणुकीच्या अगोदर त्यांनी या ठिकाणी सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला असं करू तसं करू. तर त्या स्वरूपात निवडणुकीच्या वेळेस आता परत निवडणुका लागणार तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. तर या वेळेस देखील आपल्याला सरकारकडे मागणी करायची जो हप्ता चालू आहे त्या हप्ता सोडून दिवाळीच्या वेळेस आम्हाला बोनस पाहिजे. कमीत कमी आम्हाला 1500 रुपये एक्स्ट्रा मध्ये पाहिजे अशा स्वरूपाची सरकारकडे आपल्याला विनंती करायची लाडके बहिणींनो. त्याच्यामुळे कोण कोण या विनंतीला किंवा या मागणीला सपोर्ट करताय सहभागी होत आहे एकदा कमेंट बॉक्समध्ये पटपट सर्वांनी लिहायचं सपोर्ट आहे असं सगळ्यांनी लिहायचं आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. सरकारपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचायला पाहिजे आणि लवकरात लवकर हा 14वा वितरित व्हावा अशी मी सरकारकडे विनंती करत आहे. त्याच्यामुळे सर्वांनी सगळ्यांनी सपोर्ट करत आहे. इथे थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय श्री गुरुदेव.